2020 मध्ये उत्तरायण हा संग्रह पुस्तकपेठ पुणे इथे प्रकाशित केला होता वर्णमुद्राने. नंतर मग मार्च 22-20 पासून हा कोरोनाचा काळ सुरू झाला आणि नाही म्हटलं तरी या पुस्तकाचं काम रखडलं, पण शेवटी हा संग्रह हाती आलाय. दोन्ही संग्रहाचं एकत्रित पुस्तक हाती आलेलं आहे. तर कार्यक्रमाविषयी मी थोडं फक्त सांगतो, प्रास्ताविक असं ते फारसं करणार नाही, कारण दोन दिग्गज मित्र तसे संजय आणि रवी जरी मी समजून म्हणत असलो त्यांना, तरी त्यांचं ऐकायचं आहे खरं म्हणजे आपल्याला. तशी संग्रहामध्ये परिशिष्ट संजयचं आहे. याच्यामध्ये ब्लर मधले मी काही ओळी वाचतो प्रास्ताविक म्हणून. पण कार्यक्रम ही झूम मीटिंग 40 मिनिटं चालेल. म्हणजे पहिल्या 40 मिनिटांमध्ये सुरुवातीला मी जे काही बोलेल थोडस ते, नंतर जोगळेकर सर त्यांचं मनोगत मांडतील आणि काही कविता वाचतील. त्याच्यानंतर संजय आर्वीकर हे आपलं ती पण वाचणार आहे. त्यानंतर कदाचित 40 मिनिटं होतील आणि मीटिंग ब्रेक होईल. त्यानंतर पुन्हा जॉईन करायचं आपल्याला, कारण त्यानंतर मग रवींद्र लाखेंचं विस्तृत असं टिपण, अध्यक्षीय भाषण म्हणा, काही नाव द्या त्याला. मुळामध्ये हा एक चर्चा म्हणून असा कार्यक्रम आयोजित केला होता. यांची ओळख तशी करून देण्याची गरज नाही, पण तरी शक्यता आहे महाराष्ट्राबाहेरचे काही मित्र जॉईन झालेले असतील मीटिंग मध्ये. तर संजय आर्वीकरांचं बरीच पुस्तकं तुम्हाला माहीत असतील. बातचीत हे किंवा विशेषतः त्यांचं काम जे आहे, दिग्गजांच्या ज्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत, कुंजवरांची असेल, कमल देसाईंची असेल, विलास सारंगांची असेल, आणि हे त्या आधी अनेक नियतकालिकांमधून त्यांच्या कविताही वाचनात आलेल्या असतील, कथालेखन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. असे संजय आर्वीकर हे इथे बीज भाषण करण्यासाठी उपस्थित आहेत. आणि रवींद्र दामोदर लाखे हे सुद्धा बहुविध साहित्य प्रकार हाताळणारे ते कवी पण आहेत. त्यांचं ललितबंधांचं पुस्तक आहे, कथा त्यांनी लिहिलेले आहेत. अगदी अलीकडे ग्रंथालयातर्फे नाट्यविषयक चिंतनाचं महत्वाचं त्यांचं पुस्तक आलेलं आहे. त्यांना राज्य पुरस्कार मिळालेला आहे कविता लेखनासाठी. याचा इचलकरंजीचा महत्वाचा कविता लेखनासाठी त्यांच्या संग्रहाला, आणि त्यांचे ते दोन्ही संग्रह सुदैवाने मीच प्रकाशित केलेले, याचा मला आनंद आहे. ज्या पिढीची कविता वाचून आम्ही मोठे झालो, म्हणजे सुरुवातीला वर्णमुद्रा म्हणजे कॉपर कॉइन काय किंवा वर्णमुद्रा काय सुरुवात केली, तेव्हा मला असं वाटलं नव्हतं की आम्ही जेव्हा कविता वाचत होतो दशकातील कवी, त्यातले महत्वाचे कवी हेमंत जोगळेकर यांची होड्या नावाची कविता वाचून ज्या त्या काळात आम्ही भारावून गेलो होतो चर्चेत, कधी काळी या सरांचं पुस्तक मला काढावं लागेल असं मला वाटलं नव्हतं. पण उत्तरायणच्या निमित्ताने सुयोग आला. त्यानंतर आता ह्या घडलेल्या म्हणजे उपलब्ध नसलेल्या ह्या दोन संग्रहांचं एकत्रित पुस्तक हे संजयच्या विस्तृत टिपणासह प्रकाशित करता आलं, याचा आनंद आहे. आणि या निमित्ताने मी पुढचंही सांगतो की सरांचं या पुढचंही पुस्तक त्याचंही काम सुरू आहे उरलेल्या आयुष्यात. तर सुरुवातीला आता मी अशी विनंती करतो की आपण आता प्रकाशन म्हणजे काय, शेवटी पुस्तक असं हाती उंच धरायचं आणि फोटो काढायचे. खरं प्रकाशनाचं हे त्यानंतरच असते. म्हणजे जी आता ही संजय बोलणार आहे, रवी बोलणार आहे, सर कविता वाचणार आहेत, तरी सुद्धा एक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी म्हणून मी रवींद्र लाखेंना अशी विनंती करतो की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. काळी हेमंत जोगळेकर आणि मी म्हणजे एकाच वेळी कविता आम्ही लिहायला लागलो आणि नंतर मग तो सिनियर झाला. तर अशा सिनियर मित्राचा हा नवा जोडसंग्रह मला पुष्कळ होड्या येतात, ज्याच्यामध्ये
होड्या आणि मनातले घर असे 2 संग्रह एकत्रित आमचे मित्र मनोज पाठक यांनी वर्णमुद्रातर्फे प्रकाशित केलेला आहे, प्रकाशित करत आहोत. तर ते पुस्तक आता आपण सगळ्यांनी मिळून प्रकाशित झालं असं घोषित करू. तर हे पुस्तक मला पुष्कळ होड्या येतात हे पुस्तक आज प्रकाशित झालं. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद रवी. प्रास्ताविका दाखल मी फार वेळ घेत नाही, परंतु संजय आर्वीकरांच्या ब्लर्ब मी वाचतो प्रास्ताविक म्हणून. थोडस 2-4 मुद्दे जे काय मांडायचे ते लवकरात लवकर मांडतो आणि त्यानंतर मग जोगळेकर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत आणि काही कविता वाचाव्या. त्याच्यानंतर संजय त्याचं टिपण वाचणार आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे 40 मिनिटं झाली तर मीटिंग ब्रेक होईल आणि पुन्हा आपल्याला रिजॉईन करायची आहे रवीचं टिपण ऐकण्यासाठी. हेमंत गोविंद जोगळेकर हे नाव सर्वसाधारण मराठी वाचकांना फारसं परिचित नसेल, पण कवितेच्या साक्षेपी अभ्यासकांना मात्र त्यांच्या कवितेपाशी थांबून त्यांच्या लक्षणीय कवितेची नोंद घ्यावीच लागते. ती न वाचता आपण पुढे गेलो तर जगण्यातलेच महत्वाचे काही राहून गेल्यासारखे तर वाटतेच, पण जगणे सुंदर करणारेही खूप काहीसे निसटून जाऊ शकते. या कवी बरोबरच त्यानंतरच्या पिढीतील मराठी कवी कवयित्रींच्या कविता मी सातत्याने वाचत आलो आहे, पण हेमंत जोगळेकरांच्या कवितेशी माझं अनोखं नातं जुळलं ते विशेषत्वाने त्यांच्या कवितांमधील निरागस विश्वामुळे. तो ठसा इतरांच्याच काय त्यांच्याही अन्य कवितांमुळे पुसट धुसर झाला नाही. केव्हाही ह्या कविता लिहिणारे त्यांचे मन माझ्या कानात कुर करते. याच्यामध्ये एक मुद्दा अधोरेखित झाला आहे आणि तो जोगळेकरांच्या बाबतीत नेहमीच होतो, निरागसता. पण जोगळेकरांनी त्या निरागसतेविषयी आपलं स्पष्टीकरण असं दिलेलं आहे की समीक्षकांना हे जे निरागसत्व जाणवते माझ्या कवितेतलं, तर ही निरागसता ही अज्ञानातून आलेली किंवा पराभूतपणातून आलेली निरागसता नाही, दुर्बलतेमुळे आलेली निरागसता नाही आहे. त्यामुळे ही कविता जी वरवर म्हणजे सोपी वाटत असेल, बऱ्याच जणांना वाटत असेल की आहे असं सोपं, पण तितकं ते सोपं नाहीये किंवा हे या प्रकारे आपण लिहून पाहू असं कुणाला जर वाटलं तर ते तेवढी सोपी गोष्ट नाही. अवघड काव्यानुभव किंवा अवघड एखादा अनुभव अधिक अवघड करून मांडणं एक वेळ सोपं आहे, अवघड काव्य पद्धती सोप्या पद्धतीने मांडणे हे खरं तर अवघड आहे असं मला वाटतं. आता याचा अर्थ असा नाही की जसं मी आधी म्हणालो की एखाद्याला वाटेल की हे अशा या कवितांमध्ये बऱ्याचशा कविता ह्या घटना प्रधान आहेत, एखादी घटना घडत असते आणि ती सांगत सांगत जोगळेकर शेवटच्या 1 किंवा 2 ओळीमध्ये सरकन असं काय ना वीज चमकावी तसं आपण खाडकन भानावर येतो. म्हणजे असं वाटते की ठीक आहे काहीतरी सुरू आहे, साधं काहीतरी, कुठेतरी बोटीवर कुणी गेलेले आहेत एक मित्रमैत्रिणी, किंवा विशेषतः आता अलीकडच्या काही युगवाणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या कवितांमध्ये एक प्रसंग आहे, कदाचित मुलगी आणि वडील बसलेले आहेत आणि त्यांना एकमेकांना भेटायचं आहे, कडकडून भेटायचं आहे किंवा जवळ घ्यायचं आहे. हे सगळं त्रयस्थपणे गेलेली व्यक्ती पाहते आहे आणि त्या फोटो मधून ती हसते आहे त्यांच्या मनातले हे भाव ओळखून. अशी एक विलक्षण अशी कविता आहे, ती या संग्रहात नाहीये पण ती आता येईल येणाऱ्या पुढच्या संग्रहामध्ये, ती युगवाणीमध्ये आलेली, त्याचा उल्लेख संजयने टिपणामध्ये केलेला आहे. इथे मला मरम अल मसरी या सिरियन कवयित्रीची एक कविता आठवली की ही अशी नाही, एक वेगळी सिच्युएशन आहे. हुकुमशाही मध्ये हे झालेला विक्टिम झालेला तिचा मुलगा वगैरे, लहान मुलगा गेलेला असावा कदाचित, अशी ती सिच्युएशन आहे आणि ती
त्या मुलाचा फोटो घेऊन सगळीकडे हिंडते शहरात आणि दाखवते, याला तुम्ही पाहिलं का, बघा हा किती सुंदर आहे, हिरो आहे, हिरो माझा मुलगा. आणि हुकुमशहा हिरोवर जळतो. प्रत्येक जण तो त्या प्रसंगाला मान खाली झुकवतो. म्हणजे साहजिक आहे की तो मुलगा नाही आहे या जगात असं जाणवते. शेवटच्या ओळीमध्ये असं म्हटलेलं आहे की ती सगळीकडे हिंडत असते आणि तिचा मुलगा हसत असतो काखेतल्या फोटोच्या फ्रेम मधून तिच्याकडे पहा. हे एकदम मला या दोन याची म्हणजे काय म्हणतात ना आपण, कसं एक कवी जगात वेगवेगळ्या ठिकाणचे पण कसे एक सारखे आहे, हे फार विलक्षण आहे. याच्याबद्दल यांनी पण लिहिलेलं आहे, विलास सारंगांनी ते मोठं प्रसिद्ध उदाहरण दिलेलं आहे तुकारामांचं. आणि सॅक्रिफाइस माय फ्लॉवर अशासारखी ती कविता. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची संघ कार्यसिद्धी आणि सॅक्रिफाइस इज माय फ्लॉवर दॅट स्पीड्स द रॉक्स. हे असा एक अनुबंध मला अनेक कवींच्या बाबतीत जाणवला. तो इथे ही कविता वाचल्यावर खडकन असं जाणवला. तर अशा प्रकारे वर्णमुद्राला अतिशय आनंद आहे. एका दिग्गज कवीचा, मराठीतल्या ज्येष्ठ कवीचा संग्रह प्रकाशित, पुनर्प्रकाशित जोड संग्रह करू शकलो. या पुढचाही संग्रह लवकरात लवकर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. इथे मी थांबतो आणि जोगळेकर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत आणि काही कविता वाचन करावं. त्यानंतर मग संजय आपलं टिपण वाचेल. धन्यवाद. नमस्कार. नुकताच मला पुष्कळ ओढा येतात हा संग्रह माझे जुने आणि जाणते कवी मित्र रवींद्र लाखे यांच्या हस्ते प्रकाशित झालेला आहे. आणि या प्रकाशनाला पूर्तता देण्यासाठी मी त्यातल्या काही कविता वाचतो. यातल्या मनातले घरच्या सुरुवातीलाच एक कविता आहे, व्यवहार. आणि ती माझ्या एकूणच कवितांची प्रस्तावना असल्यासारखी आहे, म्हणून ती कविता सुरुवातीला वाचतो. व्यवहार. शेवटी हाही एक व्यवहार आहे आणि माणसानं व्यवहाराला चोख असावा. देण्या घेण्याच्या गोष्टी आधीच स्पष्ट केलेल्या बऱ्या. मी तुम्हाला एक कविता देईन. एक म्हणजे एकच असेल असं नाही, एकातच असतील अनेक कवितांचे गर्भ चिरडलेले. पण आपण सोयीसाठी तिला एक कविता म्हणू. कवितेत एक रस्ता असेल, नागमोडी गर्द झाडीतून गेलेला, झाडांवर पाखरांचा किलबिलाट. रस्ता म्हणून मी पसरीन माझे स्वतःचे आतडे शक्य तेवढे सरळ करून. आतून तुम्हाला हवे तर लावून देईन या आतड्याला नरम आणि उबदार अस्तर. झाडे म्हणून मांडून ठेवीन हातातून निसटत गेलेली आजवरची वर्ष दुतर्फा आणि पाखरांच्या किलबिलाटासाठी स्वरबद्ध केलेले प्रियजनांचे हुंदके. माझ्या कवितेच्या रस्त्यावरून शेवटी तुमचे तुम्हालाच जावे लागेल. मी फक्त म्हणू शकतो, रस्त्यावरच्या नगरपालिकांच्या पाट्यानितके निर्विकार होऊन तुमचा प्रवास सुखाचा होवो, आभारी आहोत. शेवटी माणसानं व्यवहाराला चोख असावं. मी तुम्हाला एक कविता देईन, तुम्ही माझ्या कवितेत शिराल. जुन्या कवितांच्या स्मरणरंजनात आपण रंगलेलोच आहोत, शिरलेलोच आहोत. अशीच एक स्मरणरंजनपर कविता मी वाचतो. ही कविता तेव्हाना. मी जेव्हा सुरुवातीला कविता लिहायला लागलो, मी IITत होतो आणि मला काही वाङ्मयाची त्याची कुठली पार्श्वभूमी नव्हती. काही कविता लिहून झाल्यावरती मी ते किर्लोस्करच्या हमू मराठ्यांच्याकडे सगळ्या कविता दिल्या आणि त्यांनी त्याच्यामध्ये मला एकदा पंख फुटले होते ही कविता पहिल्यांदा छापली आणि त्याच्यानंतर तेव्हाना ही कविता छापली. ती कविता तेव्हाना ही मी इथे सादर करतो.
तेव्हा ना धूळ गवत आणि खडे माझ्या पायांना थेट गुदगुल्या करीत. आमचे सिंहासन तेव्हा पेरूच्या झाडावर होते. सगळ्या पानांची चव मला तोंडपाठ होती. सहज मी फुलाच्या आत हिंडून येत असे. तेव्हा ना कपाटाच्या हिमालयावर मी समाधी लावून बसे. एकदा आकाशाचा घुमट उचलून मी बाहेर डोकावून पाहिले होते. नंतर पुन्हा तो जसाच्या तसा ठेवून दिला होता. तेव्हा ना शिकवलेले सगळे कसे समजत असे ताबडतोब. सगळे रंग तेव्हा कसे छान वेगळे निघत असत. इतिहासातल्या सगळ्या राजांना विशा असत. तेव्हा ना धनुष्यबाण घेऊन मी लढाईवर जात असे. तेव्हा ना मुठीमध्ये आईचे बोट बंद असे. मराठ्यांनी ज्या कविता स्वीकारलेल्या होत्या त्या किर्लोस्कर मध्ये येत होत्या. त्यांनी एक स्वीकारली नव्हती, ती कविता होती होड्या. ती 1975 साली महाराष्ट्र टाइम्सने एक मासिक कविता स्पर्धेचा उपक्रम सुरू केला. त्यात अनेक चांगले कवितावाचक पुढे आले. आपले मित्र रवींद्र लाखेही त्याच्यामध्ये होते. त्याच्यातल्या पहिल्याच स्पर्धेमध्ये त्याचे परीक्षक होते मंगेश पाडगावकर. त्यांनी 5000 कवितांमधून ही कविता पहिल्या क्रमांकाने निवडली होती आणि ही होड्या कविता मी आता इथे वाचून दाखवतो. तीच मग पुढे कविता दशकाची मध्येही आली आणि मग माझ्या संग्रहाचं ती शीर्षक पण बनवून गेली. तेव्हा मला पुष्कळ होड्या येतात. मला पुष्कळ होड्या येतात. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. बिट्टू काहीतरी म्हणत होता. तो नेहमीच काहीतरी म्हणतो म्हणा. कॉफी तर सगळेच प्यायलो, ती चालवीत आली होती म्हणे गाडी. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. बोलणं तर बोलायचंच असतं. सगळेच काय काय बोलत होते. माझ्याशी नाही, पण ती ही चिकार बडबडली. पुष्कळ जण होते. मी बोललोच नाही काही. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. चिंकू कुत्रा गोडीत होता. आव याव, इकडे धाव तिकडे धाव. तिच्याशी तर फारच गोडीत होता. तीही भलतीच गोडीत होती. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. 10 अंकलनी मला विचारला पहिलाच प्रश्न दुसऱ्या वेळेला. मी सांगितलं म्हणा 2दा, पण ती म्हणाली पप्पा तुम्ही कमालच करता. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. कॉफी तर तिनंच दिली. तेव्हा मी आणि गंधे काका चेस खेळत होतो. फरसाण सुद्धा तिनंच आणलं. एकदा घेतलं, दुसऱ्यांदा नाही म्हणालो. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. दारापर्यंत सगळेच गेलो. तीही म्हणाली बराय अंकल, बराय आंटी, टाटा बिट्टू, टाटा चिंकू. दारापर्यंत सगळेच गेलो. तीही म्हणाली बराय अंकल, बराय आंटी, टाटा बिट्टू, टाटा चिंकू. नंतर म्हणालीच नाही काही. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. पाऊस ना पडलाच नाही. पाणी ना वाहिलंच नाही. होड्यांना सोडल्याच नाही. होड्यांना केल्याच नाहीत. पण मला पुष्कळ होड्या येतात. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि आपण असे स्मरणरंजनात भूतकाळात रमलेलो आहोत. पण भूतकाळ कितीही रम्य असला तरी आपल्याला वर्तमान काळात यायलाच लागतं. मी देखील येतो आणि माझी अलीकडची एक कविता वाचतो. ही देखील माझ्या पुढच्या कविता संग्रहाची प्रस्तावना असावी अशी कविता आहे. कवितेचं नाव आहे उरलेल्या आयुष्यात. कोणी सांगावं? लिहीन सुद्धा एखादी कविता म्हणजे लिहीनच असं नाही,
पण लिहिणारच नाही असंही नाही. कोणी सांगावं? असेल सुद्धा ती प्रेम कविता, म्हणजे असेलच असं नाही, पण नसेलच असंही नाही. आता केलं असेल मी तुझ्यावर प्रेम, म्हणजे केलं असेलच असं नाही, पण कुणी सांगावं? नसेलच असंही नाही. आता नाहीयेस तू माझ्या आयुष्यात, आणि म्हणताही येत नाही नसशीलच असंही नाही, कितीही वाटलं तरी. तेव्हा त्या नसलेल्या तुझ्यावर नसलेल्या प्रेमाची न लिहिलेली कविता कुणी सांगावं? लिहीन सुद्धा तुझ्याशिवाय उरलेल्या आयुष्यात. कोणी सांगावं? माझा आगामी कविता संग्रह उरलेल्या आयुष्यात वर्णमुद्राचे मनोज पाठक लवकरच प्रकाशित करतील. म्हणजे लवकरच करतीलच असं नाही, पण कोणी सांगावं? करणार नाहीतच असंही नाही. तेव्हा ओव्हर टू सूत्रसंचालक मनोज पाठक. सरांना उत्तरादाखल मी असं म्हणतो की मध्ये बोलताना सर गमतीने असं म्हणाले होते मला, आणि मी म्हणालो पुन्हा नाही सरांसाठी. ते म्हणे, अरे आता हा एक लवकर प्रकाशित करून टाक, कदाचित पुढचा संग्रह याच्यानंतर येणार नाही माझा. म्हणालो नाही सर, असं नाही आहे. तुम्ही उरलेल्या आयुष्यातल्या आणि त्याच्यानंतरचा पुन्हा उरलेल्या आयुष्यात तोही संग्रह मी काढीन, आता काढीनच लवकर, आणि त्याच्यानंतरचा दुसरा पण आपण काढू. त्याच्यामुळे मी सर्व रसिकांच्या समक्ष सांगतो की तो लवकरात लवकर तुमचा संग्रह येईल. संजयकडे सोपवण्यापूर्वी मी असं म्हणतो की संजयनेच टिपणामध्ये एक सुंदर आठवण लिहिलेली आहे. निरुदा लॉर्काविषयी केलेल्या 4 ओळी त्याने सांगितल्या की आपण साधेपणाबद्दल निरागसपणाबद्दल बोलत नाही. आपण साधं म्हणतो, पण ते इतकं सोपं नाही. म्हणजे हे जी जोगळेकरांच्या आता आपण कविता ऐकल्या, त्या एखाद्यांना शक्यता आहे की साध्या वाटले असतील, परंतु त्या झणकाराला कळते की नेमकं हे साधेपण किती कठीण. गाडीने असं म्हटलं होतं की आपली आपली कविता वरवर साधी म्हणून मांडत असताना किंवा लिहित असताना हे लक्षात येते की जसं जीवनने म्हटलेलं आहे रेस्टर किंवा काही कवींच्या बाबतीत, आर्थिकच्या बाबतीत, की प्रतिभेला हा स्पर्श घेऊनच जन्माला यावा लागतो. तो स्पर्श घेऊनच तसा एखादा कलावंत जन्माला यावा लागतो. तसंही जोगळेकरांचं जे साधेपण प्रेक्षकांना किंवा इतरांना जे काही जाणवत असेल ते इतकं सोपं नाही आहे. कवितेच्या जाणकारांना नक्की लक्षात आल्यापासून राहत नाही. म्हटलो त्याच्या टिपणापासून वाटतं की शब्द असू देत आपले साधे सुधे, जसा तू आहेस जसा मी, कविता नसतील दवांसाठी तशा कविता ह्या नसतील तर मग त्या कविता कशा असं मी म्हणतो. त्यामुळे पुढचा संग्रह पण लवकर देण्याचा प्रयत्न करेन. आता मी संजय विनंती करतो की त्याने आपलं टिपण वाचावं, बीज भाषण करावं. या झूम मीटिंग मधले फक्त 7 मिनिटं उरलेले आहेत आता, पण 20 मिनिटाचं नियोजन केलेलं होतं. तर मी 7च मिनिटात जे काय सप्तरंग दाखवता आले तर दाखवायचा प्रयत्न करेल. या कार्यक्रमातील नियोजनानुसार मी बीजभाषण करणार असं जरी म्हटलं असलं तरी वाङ्मयीन अर्थानं जसं बीजभाषण म्हणतात किंवा साहित्यिक चर्चासत्रांमध्ये असं तसं मी बोलणार नाही. माझ्या मनात यांच्या कवितेचं बीज कसं रुजल्या गेलं आणि माझ्या कुटुंबियांच्याही मनात हे बीज कसं रुचलं याच्याबद्दल मी बीजरूपानं बोलण्याचा प्रयत्न करेन.
मी नवा बाबा झालो होतो त्यानंतरची गोष्ट. माझी लेक थोडी थोडी बोलू लागली होती. तिला आपल्या आईबाबांबद्दल खूप उत्सुकता होती, त्याच्या लहानपणाबद्दल विशेषतः. नंतर या उत्सुक कुतूहलामध्ये तिचा लहान भाऊ पण सामील झाला. मी स्वतःसाठी मर्ढेकर, चित्रे, ग्रेस, आरतीप्रभू, कोलटकर, कुसुमाग्रज, केशवसूत बालकवी आधीच माझे वाचून झाले होते. पण माझा बालकवी मात्र मला गवसला तो वेगळ्याच पुस्तकात, आणि ते पुस्तक होतं कविता दशकाची. मी 1985-86 मध्ये कधीतरी वाचलं होतं ते. त्यात मला हा बालकवी भेटला आणि त्याचं नाव होतं हेमंत जोगळेकर. माझं लहानगाई मला विचारायचे, तुमच्या लहानपणी बाबा सगळं असंच होतं? मी विचारायचं म्हणजे झाडं, पक्षी, पाऊस, रस्ते, घरच, आकाश, चांदणे असाच ट्विंकल ट्विंकल? तर याचं उत्तर पण हेमंत जोगळेकर यांचं तेव्हाना ही कविता द्यायची. त्यांनी ती वाचली आहे म्हणून मी रिपीट करत नाही. अगदी एकदाचा प्रसंग सांगतो की मी आदिवासी पाड्यावर दौऱ्यामध्ये गेलो होतो आणि तिकडून मी परत आलो. तेव्हा 23 दिवस मी दौऱ्यावर होतो आणि घरी आलो तर मुलांनी ताप काढलेला होता. आणि तिथनं येताना मात्र मी त्यांच्यासाठी एक जिक्कण आणली होती. जिक्कण म्हणजे एखादी खास गोष्ट, आणि ते होतं भात्यासहित धनुष्यबाण. मी त्यांना दाखवायला गेलो त्याच्या आधीच ते त्यांनी काढलं होतं, कारण दोघांनाही मी तेव्हाना ऐकवली होती. तेव्हाना धनुष्यबाण घेऊन मी लढाईवर जात असे. माझ्या लहानपणी, माझ्या मुलांच्या लहानपणी त्यांनी दिलेलं जे त्यांच्या प्रश्नांना माझ्याकडे उत्तर नसायचं, आणि खूपदा हेमंत जोगळेकरांची कविता याला उत्तर द्यायची. तेव्हा माझं एक पहिलं घर मी बांधत होतो आणि मी त्यांचा नवा कविता संग्रह वाचला, त्या कवितेत मनातलं घर. आणि त्यांना पण कळलं होतं की माझं घर कसं आहे. मी घरी आल्यावर दारामागे घर माझं लपून बसतं, मला एकदम भोग करतं, खोटा खोटा मी दचकतो, तर लुच्च घर माझं केवढ्यांदा हसतं. झोपण्याच्या खोलीत मी किती वेळ वाचत बसलो म्हणून घर माझं रुसून बसतं, डोक्यावरून पांघरून ओढतं, मी जवळ जाऊन पांघरून दूर करून पाहेपर्यंत आतमध्ये घर वेडूलं झोपून गेलेलं असतं. मी कामावर निघाल्यावर शांत शांत घर माझं एकटं एकटं घर खेळत राहतं. घर आणि आपल्यामधलं नातं अधोरेखित करत असताना जोगळेकर या घराला खेळगडी पण मिळवून देतात. तिथे घरच खेळगडी असेल तर तिथे अव्यक्त खेळाच्या अनेक शक्यताही साकारतात. वेडूल सारख्या शब्दातून त्याचं मूलपण आणि घरकर्त्याचं घरावर लोप करणं याच्याही अर्थछटा व्यक्त होतात. या कवितेशिवाय घराविषयीच्या अन्य कवितांमधून घराशी असणारं त्यांचं माणसाचं बहुपेडी नातं, माणसासारखं घर वाट पाहणार घर उभारण्यासाठी माणसं करत असलेले यत्न, तू आणि मी भावबंधाच्या संदर्भात घराला असलेलं महत्व, घराभोवती विणलेली भासचित्र, घरातून बाहेर पडण्याची अशक्यप्रायता, माणसातील नात्यांना घरानं उपलब्ध करून दिलेला अवकाश, हे सारं त्यांच्या घराविषयीच्या कवितेमध्ये सोपं असतं. त्यांचं हेमंत जोगळेकरांची जी कविता आहे ना, ती माणसाचा निरागसता जपणारी नर्सरी आहे. आणि याच्यामध्ये मला एक चित्रपटाची शाखा पण सापडली. तो जो दिग्दर्शक आहे तो आहे इराणचा माजिद माजिदी. त्याच्या या जगामध्ये मला सॉंग्स ऑफ स्पॅरो, बरान, कलर्स ऑफ पॅराडाईज आणि चिल्ड्रन ऑफ हेवन, त्याच्यापैकी कलर्स ऑफ पॅराडाईज जो आहे हा हेमंत जोगळेकरांच्या खूप कवितांशी जवळ आहे. मी त्याच्याबद्दल वेगळं लिहिलं. मी फक्त एक अनुबंध तुम्हाला त्याच्यामध्ये सांगतो. कलर्स ऑफ पॅराडाईजच्या सुरुवातीला एका दृश्यात आंधळा लहानगा महम्मद झाडावर चढून चिमणीच्या पिलाला मांजरापासून वाचवतो, तर चित्रपटाच्या शेवटी पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहून गेलेल्या मृतवत महम्मद साठी आकाशात पक्ष्यांचा थवा महम्मद साठी जीवन गाणं गात असतो. महम्मद जणू त्यांच्या गाण्याला शब्द देत अवकाशावर ब्रेलमध्ये काहीतरी वाचल्यासारखी बोटांची हालचाल करतोय. आपला प्राणस्वर असणाऱ्या भाषेद्वारे तो जणू जीवनाकडे परततोय. हा चित्रपट बघत असताना मी परत आलो होतो मानव्याच्या विविध रंगांनी माखलेल्या निरागसतेच्या नंदनवनात, जेव्हा माझ्याकडे हेमंत जोगळेकरांची नांगर होडी होती. आणि आता मला इथंच थांबायचं आहे याच नंदनवनात, कारण हा संस्कृतीचा निरागस चेहरा आहे. आणि मला पण समजलं होतं याही वेळी जोगळेकरांच्या ओळींमधूनच कुठून येतात तुझ्या कवितेतले शब्द, दूरवरून येणाऱ्या पक्ष्यांसारखे अचानक तरीही अटळ. त्यांनी आकाश पंखावरून आणलेलं आकाश. जोगळेकर, तुमच्या कवितेतले पक्षी आणि आकाश माजिद माजिदीच्या या दृश्य कवितेतही आहे, आणि ते पक्षी तुमचंही जीवनगान गात आहे. मनोजने मगाशी उल्लेख केला की त्यांच्या अलीकडच्या कविता मी अत्यंत नितांत सुंदर एक कविता त्यांची
साखर चुंबन नावाचे, मला वाटतं याच्या पाशीच मी थांबेल, कारण की वेळ बहुतेक संपेल आहे. मी आधीच पूर्वसूचना देऊन टाकतो. पहिल्यांदा घेतलं जेव्हा तुझं चुंबन, किंवा तसा प्रयत्न केला, तोंडात आली फक्त हवा. थोडस सरावल्यावर पडायचा प्रश्न, कवी लोकांना कशी काय भेटते प्रियेच्या चुंबनात साखरेची चव, तू म्हणायचीस. म्हणजे तू कवी नसणार, किंवा तुझं खरं प्रेम नसणार. एकदा तोंडात द्राक्ष धरून मी तुला देऊ केलं होतं, प्रणयोत्सुक तू ही आलीस, पण चुकून ओठच माझा चावला गेला. घाबरून त्यानंतर आपण होऊन घेतलंच नाही तू चुंबन. हळूहळू मीही थांबलो. जसजशी वर्ष उलटती, वर्षामागून वर्ष आजारपणात अचानक तुझी जेव्हा शुद्ध हरपली, घाबरून मी हाका मारत राहिलो, पाठीवर थोपटत राहिलो. तोंडात साखर भरवली, तू श्वासच घेत नाहीये तसं वाटल्यानंतर तोंडात तोंड घालून फुंकत राहिलो हवा, ओढत राहिलो हवा, पुन्हा 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 पुन्हा. शेवटी थकून थांबलो. त्यानंतर आपण होऊन घेतलाच नाही तू श्वास, पण जाताना सोडून गेलीस माझ्या जिभेवर तुझ्या तोंडातल्या साखरेची चव. ही कविता एका पातळीवर आयुष्याचा आलेख मांडल्यासारखी चरित्रात्मक वाटते, तर दुसऱ्या पातळीवर पहिल्यांदा चुंबन, साखर, द्राक्ष, ओठ, साखरेची चव या शब्दांमधून साकारेला आशय तपशिलांच्या मर्यादा लांघून अनेकार्थ. या कवितेतील तपशील जितके वास्तवदर्शी आहेत तितकेच प्रतिकात्मक आहे. मानवी सहजीवनातल्या सत्याला अभिव्यक्ती करत करत व्यक्तिविशिष्टता कायम ठेवूनही माणसाचं जीवनाचं सारतत्व व्यक्त करणाऱ्या या गोष्टी आहेत. सहजीवनातील माधुर्य क्षण, स्मृती, शहाणपण, मृत्यूविषयीचं, मृत्यूसमयी मौल्यवान ते देण्याची वृत्ती, ज्याच्यामध्ये वाणीचं सौंदर्य यासह सगळं, आणि त्यापेक्षा वेगळंही सारं काही जे एक मानवी जीवन दुसऱ्या जीवनाला देऊ शकतं, ते सगळं ही साखरेची प्रतिमा धारण करते. पहिल्यांदा चुंबन घेताना तोंडात आली फक्त हवा, आणि शेवटी आलेला ओढत राहिलो हवा. यातील साधर्म्य एखादी परिक्रमा पूर्ण केल्यासारखे भाग निर्माण करते. प्रतिमेत मानसिक संदर्भांची व्यवस्था कार्यरत असते हे ध्यानात घेऊन या कवितेचं वाचन केलं तर त्यात त्यांचा अंतस्वर एकाच वेळी शोकात्मक क्षण आणि अनुभवानं भरून गेलेल्या मनाला आविष्कृत करतो. माझं साखर चुंबन ही कविता युगवाणीमध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या अंकामध्ये आली होती. याच्यापाशीचे जे विश्लेषण आहे त्या ठिकाणी थांबतो. सगळ्यांना माझी विनंती आहे की माझं दीर्घ टिपण तुम्हाला कविता संग्रहात वाचता येईल, आपण ते स्वतंत्रपणे वाचू शकता. या ठिकाणी जोगळेकरांच्या कवितेबद्दल बोलण्यासाठी मला आमंत्रित केलं, याबद्दल धन्यवाद. अंतोआना द संत एक्झिपरी या लेखकाचं द लिटिल प्रिन्स नावाचं एक पुस्तक आहे. या लिटिल प्रिन्स पुस्तकामध्ये हा लिटिल प्रिन्स एका ग्रहावर राहत असतो. त्या ग्रहाचं नाव असतं B624. त्या छोट्याशा पुस्तकामध्ये प्रत्येक ग्रहावर एकच माणूस राहत असतो. प्रत्येक ग्रहावर एकच माणूस राहत असल्यामुळे, कोणाच्याही संपर्कात तो नसल्यामुळे तो इनोसंट असतो. इनोसन्स, मी निरागस हा शब्द नाही वापरत, मी इनोसन्स हा शब्द वापरतो. हेमंत हा असाच एका त्याच्या स्वतंत्र बेटावर राहणारा एकटा कवी आहे. इनोसन्सचा केम्ब्रिज मधला अर्थ आहे द क्वालिटी ऑफ नॉट हॅव्हिंग मच एक्सपिरियन्स ऑफ लाईफ and not knowing about the bad things that happen in life. Much experience of life म्हणजे ही केवळ अनुभवाची कविता नाही, अनुभवाचा साठा करणाऱ्या कवीची ही कविता नाही. या कवितेचा सूर, लय, लयीनी, अर्थात ही लय सांगीतिक लय नाही, ही एका आशयाची लय आहे.
होड्या ही अशी कविता मला लिहिता यायला हवी अशी मी अजूनही वाट पाहतो आहे. मराठी कवितेच्या प्रांतात तिचं अस्तित्व माझ्या मते अनन्यसाधारण आहे. आणि एकूण हेमंतच्या सगळ्या कवितांमध्ये होड्या या कवितेतील अंतस्वर किंवा अंतस्थ लय आपल्याला सापडते. ही लय म्हणजे या कवीचा स्वभाव आहे. तुम्ही बघा, मगाशी हेमंत कविता वाचत होता, त्याला एक आतला आवाज आहे, आतल्या आवाजाचं इंटोनेशन आहे आणि तोच ती कविता म्हणू शकतो. ती तशी ऐकली तर आपल्याला कळते कविता, अन्यथा कळते म्हणजे काय की अर्थ नाही असे कळतो. आता ही लय म्हणजे या कवीचा स्वतःचा स्वभाव वाटतो मला. हा स्वभाव स्वधर्म मानून त्याची कविता अवतरते. कवीचा स्वभाव हा त्याच्या कवितेचा धर्म आहे. कवीचे व्यक्तित्व शब्द लक्षात घ्या. कवीचं व्यक्तित्व हे अद्यापही व्यक्तिमत्व झालं नाहीये असं वाटावं इतकी हेमंत जोगळेकरांच्या कवितेची भाषा अनाघरात आहे. त्यामुळे कवितेचं व्यक्तित्वही अनाघरात आहे. या कवितेचं मूळ मराठी कवितेत सापडणार नाही. कुठल्याही मराठी कवितेचे संस्कार यावर नाहीयेत असं मला वाटतं. मला खूप बोलायचं आहे, परंतु वेळ कमी पडला आणि जर का संपला तर पुढचं कल्पना करा मी काय काय बोलेन ते. मला एकदा पंख फुटले होते फुलपाखरासारखे, पण ते कोणाला कळले नाही. मग मी ते पंख कापून टाकले, बारीक बारीक तुकडे करून हळूच वाऱ्यावर सोडून ते, पण तेही कोणाला कळलं नाही. मोठ्या माणसांविषयीची एक लहान मुलांची तक्रार आहे. माझ्याकडे काहीतरी विशेष आहे, पण त्यांच्या हे लक्षातही येत नाही. आणि ते वैशिष्ट्य मी काढून टाकलं, फेकून दिलं, तेही यांच्या लक्षात येत नाही. आपल्याकडे कोणाचंही लक्ष नाही. या भावाच्या गैरेपणातनं मग ती व्यक्ती दुसऱ्या कुणाला काही जमत नाही ते काम करण्याचा प्रयत्न करते. आता या लिटिल प्रिन्स मध्ये प्रिन्स म्हणतो की काय मोठी माणसं आहेत म्हणे ही. समजा मी म्हंटल वडिलांना की माझ्या ओळखीचा एक मित्र नवा झालेला आहे, ग्रहावर राहायला तो नंतर जातो त्याच्या आधीच. तर वडील विचारतात काय त्याला किती भाऊ आहेत, किती बहिणी आहेत, वडील कुठे नोकरी करतात, आई काय करते. पण असं विचारत नाही तुझ्या त्या मित्राला कुठले छंद आहेत, फुलपाखरं पकडण्याचा छंद आहे का, क्रिकेट खेळण्याचा छंद आहे का, असलं नाही विचारत. मोठ्या माणसांना या लहान मुलांशी लहान होऊन वागता येत नाही. हा सूर पूर्णपणे म्हणजे या कवितेतलं शैशव हे माझा कुतूहलाचा विषय आहे. आणि त्याचं उदाहरण बघा, एक असं म्हणजे तुम्हाला विचित्र वाटेल पण एक क्रौर्यावरची हेमंतची कविता आहे, क्रौर्य. आता क्रौर्य कसं आहे माहितीये का, लहान मुलं आपला नेम चेक करण्यासाठी एखाद्या चिमणीला दगड मारतात आणि त्यांना खात्री असते की आपला दगड जाण्यापूर्वी चिमणी उडणार आहे, परंतु चुकून होतं काय की तो दगड चिमणीला लागतो. लहान मुलांना ते क्रौर्य वगैरे वाटत नाही, परंतु हे वाईट काहीतरी घडलेलं आहे आणि असं परत आपल्याकडनं घडू नये असं त्यांना वाटतं.
पण या घटनेनं निर्माण केलेले पडसाद, मनातले पडसाद, त्यांना त्यांच्या क्रौर्याची आठवण करून देत राहतं. आणि मग पुढे ते क्रौर्याचं दर्शन कसं तर ज्या हेमंतच्या कवितेत जे आहे की कपाट उघडताना म्हणून एक कविता आहे की या कवितेतील असंगतता जी आहे ती देखील मी आधी म्हटल्याप्रमाणे जोगळेकरांच्या एकूण कवितेतील जी अंतस्थ लय आहे ती सांभाळून आहे, न सोडणारी आहे. आपल्या असंज्ञ मनात अशा अनेक क्रौर्याच्या भावना दडून बसलेल्या असतात. त्या कवीने आपल्या या कपाट उघडताना कवितेमधनं उघड केलेले आहे. तसं आपल्याला काही पण वाटत नाही, तसं आपल्याला काही पण वाटतं, तसं आपल्याला काही पण वाटतं, अक्षरशः काहीही. आपण भर लोकल मध्ये केवळ नजरेने करतो संपूर्ण नग्न समोर उभ्या कोणत्याही बाईस. आपण बायकोच्या एकटक डोळ्यात खुपसतो आपली करंगळी सरळ आणि कोरून काढतो बुबुळाच्या तळातला गर. आपण फेकून देतो कडेवर बसून जागच्या जागी नाचणाऱ्या छबकड्यास गॅलरीतून थेट गजबजलेल्या रस्त्यावर. हा एक अंश आहे त्या कवितेतला. त्यातली भाषा बघा कशी आहे की कवी बायकोचा डोळा फोडतो नाही म्हणत, आपलं बोट खुपसतो बायकोच्या डोळ्यात, ते कुठलं तर करंगळी. आणि त्या करंगळीनं काय करतो तो कोरून काढतो बुबुळाच्या तळातला गर. बुबुळ फोडतो नाही तर बुबुळांच्या तळातला गर कोरून काढतो. लहान मुलांच्या भाषेचा ध्वनी याही कवितेत असा वाजत राहतो. करंगळीने डोळा कोरणे, तळातला गर काढणे या शब्दांच्या वापरात ध्वनी लहान मुलाचा वाटतो. तेव्हाना नावाची एक कविता आहे. एका वयानं मोठ्या झालेल्या कवीची एक खंत आहे की हे ते माझं शैशव, ते बालपण, स्वच्छ बालपण आज आपल्याकडे नाही. ही खंत असलेला कवी आपले स्वच्छ मन आजही होता होई तो सांभाळून आहे. होता होई तो म्हणतोय कारण पुढे पुढे या भावनेचं किंवा स्वच्छ मनाच्या नुसत्या छटा आपल्याला दिसत राहतात. कवितेचं ते एक प्रोग्रेशन म्हणलं. या कवितेत काय आहे तर आता आपल्याला शिशु होता येत नाही. तेव्हा आमचं सिंहासन पेरूच्या झाडावर असायचं किंवा कपाटाच्या हिमालयावर मी समाधी लावून बसे. आत्ताच्या वयातल्या कवीला त्या बालवयातली आपली एकतानता म्हणजे समाधी वाटते आहे. बालवयात समाधी ही संकल्पना कुठे माहित असते. हे सगळं घडत असताना तो बालकवी मात्र आपल्या मुठीमध्ये आईचं बोट घट्ट धरून असे. सुरक्षिततेची भावना मोठेपणीही आपल्याला हवी असते. आई नसते पण सुरक्षिततेची भावना आपल्याला हवी असते. हा जगण्याचा एक बेसिक आयाम आहे असं म्हटलं तरी चालेल. होड्या या कवितेत आपल्याकडे तीच कोणीतरी एक मुलगी आलेली आहे पाहुण्यांमध्ये, तिचं लक्ष नाहीये किंवा कोणाचंच लक्ष नाहीये. मला पुष्कळ होड्या येतात, बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. ही हेमंतच्या तोंडून ऐकताना आपल्याला वेगळी वाटते बरं का. माझ्या तोंडून ती ते त्या बाळमनात चालू असलेलं एक पालुपद आहे. सगळी मोठी माणसं आणि ती कुणीतरी कशात ना कशात बिझी आहेत, कामात मग्न आहेत आणि माझ्याकडे कोणाचं लक्ष नाहीये. अशी ही लय जोगळेकरांना देखील पुढे पूर्णपणे साधता आलेली नाहीये असं जरा म्हणावं असं वाटतं मला. तरी त्यांच्या सगळ्या कवितांची अंतस्थ लय हीच राहिलेली आहे, आशयाची लय. पण या कवितेची ही जी लय आहे ती बिटवीन द लाईन्सचं काम करते. या कवितेचं सबटेक्स्ट म्हणजे या कवितेची लय आहे.
मला असं वाटतं नेहमी की कविता आपल्याला सापडते ती आपण जी वाचतोय कविता त्या कवितेच्या बाहेर सापडते. या कवितेचं सामर्थ्य, सौंदर्य, आशय घनता आपल्याला कवितेत सापडत नाही. कवितेच्या बाहेर नेणाऱ्या या कवितेच्या लयीत किंवा आणखीन कुठल्या वैशिष्ट्यात ते सापडतं. अशा कविता मी अधिकारी व्यक्ती नाहीये, पण मी ग्रेट कवितांमध्ये गणतो, गणतो, आता गंडतो तो वाटेल. या कवितेचा शेवट स्वतःची समजूत काढणार आहे. पाऊस ना पडलाच नाही, पाणी ना वाहिलंच नाही, होड्या ना सोडल्याच नाही, होड्या ना केल्याच नाही. मला एक सारखं वाटतं हेमंतची संपूर्ण कविता वाचताना की त्याला जो भाव व्यक्त करायचा आहे त्याची अनुपस्थिती कवितेत तो ठासून भरतो. अभाव, त्या भावाचा जो अभाव आहे तो अभाव तो कवितेमध्ये इतक्या जोरकसपणे मांडून ठेवतो की त्याला जो भाव व्यक्त करायचा आहे तो अमूर्तपणे वाचकाला भिडेल. होड्याचं रसग्रहण कुणी करू शकत नाही. मी वाचलेलं नाहीये, पण कविता दशकाच्या मध्ये असेल कदाचित. रसग्रहण म्हणण्यापेक्षा तिचे संपूर्ण आत्मा जो आहे तो गवसू शकत नाही कोणाला. पुढलीच एक कविता आहे दरवाजा उघडाच आहे. त्या कवितेची सुरुवात प्रौढ आहे पण शेवट मात्र शैशवी आहे. बालसुलभ आठवणी किंवा भाव आपल्या कवितेतून व्यक्त करणारा कवी मात्र आत्ताच आहे. त्यामुळे त्याला चित्त ठिकाणावर नसलं की जंगलात जायचं असतं हे लहानपणी कोणाच्या तरी बोलण्यातनं कळलेलं असतं, आठवतं, आणि ते तो कवितेत म्हणतो. आणि मग कवितेत तो चित्त आणून जंगलातला माणसाचं चित्त हे चित्त्यासारखं चपळ असतं, हाती लागत नाही, आशयाचा ध्वनी आपल्याला देतो. आपल्याला आपल्या आयुष्यात कायम न मिळालेली मुलगी पुढे परी होते, परी. हे किती सुंदर एक्सप्रेशन आहे. न मिळालेली गोष्ट स्वप्नासारखी कायम राहते असं म्हणणं हे कवीच्या नितळ मनाची साक्ष देते. बाळाच्या कानात कुर्र करून नाव सांगितलं जातं. इथं श्रीकृष्ण कवीच्या कानात कुर्र करून कदाचित स्वतःच नाव कवीला बहाल करत असत. जणू बा कवी माणसा तू श्रीकृष्ण हो, तुझ्या बाळलीला अशात असू दे, पण आयुष्याकडे पाहणार तुझं मन तत्वज्ञानात्मक असू दे. या सगळ्या संग्रहामध्ये काही फ्लॅशेस असे येतात की जे तत्वज्ञानात्मक चिंतनाकडे घेऊन जाऊ शकणारे आहे. उदाहरणार्थ जहाजे जेव्हा या कवितेच्या शेवटी एक ओळ येते की डोक्यावरती माझ्या तेव्हा कोलंबसाची टोपी होती. काय सुंदर आहे. मी शोधक होतो त्यावेळेला, पण तेव्हा होती म्हणजे आता ती नाही असा एक ध्वनी या ओळीतून निघतो. लहानपणीची किंवा कदाचित तरुणपणीची असेल, पण ती कोलंबस वृत्ती आता कुठे गेली? ती गेली म्हणजे काय झालं आणि ती जाते म्हणजे जगण्याचं आपल्या नक्की काय होतं आणि आपल्या मनाच्या हालचाली कोलंबस वृत्तीच्या काय राहिल्या नाहीत असं एक चिंतन या कवितेतून येऊ शकलं असतं.
तळ्यात मळ्यात ही कविता होड्या या कवितेजवळ जाणारी आहे. अतिशय मुग्ध उत्कृष्ट कविता आहे. पण वारसा ही कविता जी आहे ती केवळ तार्किक आहे. तार्किकता अनुभवाची व्यामिश्रता पकडू शकत नाही. व्यामिश्रता पकडण्यासाठीची तार्किकता वेगळी असते असंही म्हणता येईल. दुसरा मुद्दा मला लक्षात आला की बऱ्याच कवितातून हेमंतनं अनुभवाचं कन्क्ल्युजन काढलंय. कन्क्ल्युजन काढणं हे त्या कवितेची अर्थबहुल असण्याची क्षमता मारून टाकतं. तसं रंग कवितेत झालेलं आहे. इतरही कवितांमधून असं कन्क्ल्युजन काढण्याचा मोह जोगळेकरांना आवडता आला नाहीये. या पुढचीच कविता डोंबाऱ्याचा खेळ ही केवळ स्त्रीनं कसं वागावं असा उपदेश करणारी कविता आहे, प्रबोधन करणारी कविता आहे. आणि कविता प्रबोधन करायला लागली की तिचं म्हणजे कवितेचं असते पण लय पावतं. तर पुढल्या ओळी ऐका. केव्हापासून पाहत आलो होतो मी, घराबाहेर पडताना ते दाराजवळ दिसणारा झुडूप, एखाद्या पाळीव प्राण्यागत अंग मुडपून केविलवाणं पाहत बसलेलं. केव्हापासून पाहत आलो तुम्ही, घराबाहेर पडताना ते दाराजवळ दिसणारा झुडूप, एखाद्या पाळीव प्राण्यागत अंग मुडपून केविलवाणं पाहत बसलेलं. आणि येता जाता टाकला होता वारंवार एक करुणीचा दृष्टिक्षेप त्याच्याकडे, भिकाऱ्याकडे भिरकावलेल्या नाण्यासारखा, त्या पलीकडे त्याचं काहीच देणं लागत नसल्यासारखा. आणि आज मी केव्हा किती दचकलो रात्रीच्या अंधारात घराकडे परतताना ते झुडूप पाहून. एखाद्या दबावरून बसलेल्या श्वापदासारखे माझ्या दारावर या कवितेतील एका ओळीने ही कविता तार्किक ढकलली गेलेली आहे. अन्यथा ही कविता उत्तम आहे. ती ओळ म्हणजे भिकाऱ्याकडे भिरकावलेल्या नाण्यासारखा. प्रतिमांचा संकरही असंगततेतील तार्किकता सांभाळणारा असावा लागतो. एक काल्पनिक वास्तव रंगवताना मध्येच ही एक शुद्ध वास्तवाची येण्यानं माझा तरी जसं भंग झाला. ही ओळ म्हणजे एक शुद्ध वास्तव चित्र आहे. झुडपाकडे किंवा अंग उडकून बसलेल्या त्या काल्पनिक प्राण्याकडे टाकला जाणारा करुण दृष्टिक्षेप आणि भिकाऱ्याकडे भिरकावल्या जाणाऱ्या नाण्यातील करुण दृष्टिक्षेप एकमेकांना छेद देतात. तसा छेद देऊन वेगळं काही साधलं गेलं असतं तर त्या ओळीचं आपल्याला स्वागत करता आलं असतं. इनोसन्स बघायचा झाला जोगळेकरांचा. जोगळेकर ही व्यक्ती आणि कविता याच्यामध्ये काही मला फरक वाटत नाहीये. बोलणं ऐकलं त्याचं तर तुम्हाला लक्ष देईल की कविता यशस्वी होण्यासाठी, चांगली होण्यासाठी तो काहीही प्रयत्न करत नाही. त्याला जशी कविता येते ती कविता तो कागदावर येऊ देतो. उदाहरणार्थ चिकित्सेकर कविता मधल्या शेवटच्या ओळी नाट्यपूर्ण आहेत. हे टेबलच उलथून टाकेल हे आपल्या मनात येत नाही अशी जी खंत आहे. आता यावरील म्हणजे दोन ओळी नाट्यपूर्ण शेवट होतो, परंतु या दोन ओळी आधीच्या कवितेवर काही प्रकाश टाकत नाही. पण जोगळेकरांना नाही ती माझ्या या कवितेत जोगळेकरांना ते 100% साधलंय. अप्रतिम आहे शेवट, अप्रतिम आहे आणि हॅट्स ऑफ.
कवितेची शेवटची ओळ आहे, सगळी कविता वाचत नाही मी, बँड आपला वाजतच होता. या ओळीच्या आधी एका स्त्रीचं आणि कवीचं भेटणं, तेही वेगवेगळ्या टप्प्यावर भेटतात. गळ्यात हात घालून ती विचारते, का रे असा गप्प का एकटा बसून राहिलाय. ही त्यांच्या भेटीची सुरुवात आहे आणि तिथंच बँड वाजायला सुरुवात झाली असेल. शेवट मात्र असा आहे, हे लोक ना फार वाईट आहेत, बघ ना मला चिमटे काढतायत. आय मस्ट गो, आय मस्ट गो, गो म्हणते, आय मस्ट गो, मला जायला पाहिजे. आणि माझ्या गळ्यातले हात काढून तिने माझ्याकडे पाठ फिरवली. यानंतर एक खोल खाई आहे, दरी आहे, अवकाश आहे, पॉज आहे आणि शेवटची ओळ आहे, बँड आपला वाजतच राहिला. सुंदर, अतिशय सुंदर. बँड, वरात, लग्न हे एका संयुक्त घटनेचं प्रतीक म्हणता येईल. बँड वाजतच राहणं ही एक आशा असणं म्हणता येईल किंवा एक स्वप्नरंजन म्हणता येईल. अत्यंत आवडलेली कविता आहे. त्यांचा जो स्वभाव आहे की तो अभाव जोरकसपणे त्याचे चमत्कार घडवतात आपल्या. अर्थात त्यांनी ठरवलेलं नसतं, त्यांनी त्यांची कविता ठरवून लिहिलेली नाहीये. आता मी लिहितोच एक चांगली कविता, क्रांतिकारी, असं काही त्यांनी केलेलं नाहीये, जसं अनेक कवी हल्ली करतात. काहीच आठवत नाही अशी एक शीर्षकाची कविता आहे. ही मला आवडण्याचं कारण माझं वैयक्तिक हे आहे की या कवितेत कवीला आठवणीचे तपशील आठवत नाहीये, पण आठवण आठवते. तपशील आठवत नाहीत अशी आठवण व्यापक आणि सखोल असते. अवघ्या आयुष्याला कवटाळून बसलेली असते. समुद्राचे तपशील काय देणार हो. त्याच्या फुटत राहणाऱ्या लाटा त्याच फक्त निव्वळ आठवण होऊ शकतात. आणि तो आवाज माझ्या आठवणीत तशाच आहेत, त्यामुळे मला ही कविता जास्त आठवली, कारण विस्मरण शक्ती माझी जास्त पॉवरफुल आहे. मी बोलतोय ते सैद्धांतिक समीक्षा वगैरे काही नाहीये. माझा मित्र, कवी मित्र हेमंत जोगळेकर यांची कविता समजून घेण्याचा एक प्रयत्न आहे. काही चुका घडतील, तर अशा काही माझ्या प्रतिक्रियांसाठी क्षमा करा. पुढची बाग ही कविता थोड्याने इतकीच मराठीतली एक वेगळी कविता आहे. ती तुम्ही पुस्तक विकत घेऊन मुळापासून वाचावी अशी कविता आहे. मोठी कविता आहे, 3 पानांची कविता आहे. याच्यात जे साधले ते हेमंतला पटेल न पटेल, परंतु निसर्गाविषयीच जे भय आहे ते उलट अर्थानं कवीचं निसर्गाविषयीचं प्रेम व्यक्त करतं असं मला वाटतं. त्याच्या शक्तीविषयी, त्याच्या शक्तीविषयी वाटणाऱ्या आदराचा, त्याच्याविषयीच्या प्रेमाचा भाव भयाच्या भावानं व्यक्त केला आहे. मरण घटिका जवळ आल्यावर अशी एक रोमॅन्टिक कविता आहे, त्या क्षणी नावाची. मरण घटिका जवळ आल्यावर भयानक आहे. एखाद्याला वाटणं की मी या क्षणाचाच ध्यास घेतला होता. मरण घटिकेच्या क्षणाचाच मी ध्यास घेतला होता, जो मला इतके दिवस अज्ञात होता. आता हा क्षण वर्णन कसा केलाय. वर्णन शब्द सोयीसाठी घ्या, कवितेत वर्णन वगैरे. की शेवट त्या कवितेचा असा आहे, कदाचित दार उघडून तू माझ्याकडे येशील, कदाचित दार उघडून मृत्यू माझ्याकडे येईल. त्या क्षणी तुम्ही दोघेही माझ्यासाठी एकच झालेले असाल.
यातल्या तूच्या अस्तित्वाचा घेतलेला हा शोध शायराना आहे. गझलमध्ये प्रेयसी आणि देव किंवा प्रेयसी आणि मृत्यू एकच असतात. अर्थात हा सुफी अंदाज आहे. कदाचित हेमंतच्या नकळत तो अंशतः या कवितेत आलेला आहे. मनातले हा एक विभाग आहे, म्हणजे पुढचं पुस्तक ते 2 पुस्तक आहे त्याच्याबद्दल. ती सुरुवातीची कविता बघा. हेमंत हा गूढरम्यतेतही रस घेतो किंवा गूढाचं त्याला आकर्षण आहे. तो म्हणतो हा कागद खरं म्हणजे पक्षीच आकाशात भरारी घेतलेले. हे आकाश म्हणजे फांदीच फुलांच्या ओळींनी लगडलेली. ही फुलं खरं म्हणजे चांदण्यात तुझ्या पदरावर जडलेल्या. हा पदर खरं म्हणजे तूच माझ्या हातात गवसलेली. ही तू खरं म्हणजे कविताच हातात पदर ठेवून जटलेली. कुठल्याही गोष्टीचा अंश जरी मिळाला तरी कवीला त्याचा वंश मिळाल्यासारखं वाटायला हवं जातीवंत कवीला. हातात पदर ठेवून निसटलेली कविता आपला एक अंश ठेवून जाते. तो अंश आपल्याला गवसणं म्हणजे आपण तिच्या वंशाचे होणं असतं. याच पुस्तकातल्या पान 111 वरती एक नवा भाग सुरू होतो. त्या विभागाला काही नाव नाही, पण या भागाची सुरुवात करताना सुद्धा हेमंतनं एक अशीच गूढरम्य कविता अवतरणासारखी टाकली आहे. हेमंतला गुढाचं आकर्षण असल्याचे बरेच पुरावे या संग्रहात आढळतात. कुठले संग्रह मी वाचलेले नाहीये. ती संपूर्ण कविता इथं उद्धृत करणं मला शक्य नाहीये, परंतु काही ओळी मी म्हणजे तिचा शेवट सांगतो. काळोबाला काळ्या धुराची आरती ओवाळी, जीव मुठीत धरून आगगाडीत बसलेला मी, करतो पांढऱ्यावर काळे, केवळ काळोबाची आज्ञा झाली म्हणून. तसंच 137 वरती कविता एक आहे. माझा असं लक्षात आलंय की अवतरणात दिलेल्या सगळ्या कविता गूढ आहेत. हे का माहित नाही. कवीने आपल्या खरं म्हणतात काय आत्मशोध घेणं म्हणजे काही गूढ प्रक्रियाच आहे, एक साधना आहे. आणि स्वतःला स्वतः समजून घेण्याची एक आस प्रत्येक संवेदनशील मनाला असते, संवेदनशील माणसाला असते. मी कवीलाच असते असं म्हणतो. अर्थात तसा शोध घेण्याचं प्रत्येकाचं माध्यम वेगवेगळं असू शकतं. ही कविता मी पूर्ण उद्धृत करत नाही. या कवितेची सुरुवात मात्र उद्धृत करतो. मी नुसती बाहुली तुझ्या कवितेतली, मी नुसती बाहुली तुझ्या कवितेतली, ना करणार उत्कट प्रेम, ना काढणारी बंडाची भाषा. प्रचंड मोठं भाष्य याच्यामध्ये. मी नुसती बाहुली तुझ्या कवितेतली, ना करणार उत्कट प्रेम, ना काढणारी बंडाची भाषा. मला नुसतं ठेवत जायचं इथं तिथं ओळीत, किंवा मी आहेच गृहीत. तुला कधी कळणारही नाही. या 2 पानांच्या कवितेत एक कडवं इटॅलिक मध्ये आहे. ते कडवं म्हणजे स्वतंत्र कविता आहे. तिच्या आगे मागे काही भाग जोडल्यानं ती कविता 2 पानांची झाली. ते कडवं असं आहे. चंद्र बसलाय नेम साधून, होडी आपल्या टप्प्यात येतात, चंद्र सावकाश खाली वाके, आपल्या ताठर जबड्यामध्ये होडीचं शीड नेमकं पकडे, आणि कळतय न कळतय तो
होडी सकट समुद्रात गुडूप होईल. हेमंतला हे असं का करावं असं वाटलं, असा प्रश्न माझ्या मनात आला. आणि बऱ्याच कवींना जो एक वाचकांवरचा जो अविश्वास आहे की हे वाचकाला ही कविता समजेल की नाही समजेल, मग ती कळावी म्हणून काही करावं का. मला तर असं वाटतं की हा तुकडा हेमंतनी आधी लिहिला असावा, किंबहुना तो उत्स्फूर्तपणे लिहिला गेला असावा. हे घेरे ही कविता एका उत्कट अशा वात्सल्य भावनेचा आविष्कार आहे. या संग्रहातली या एक उत्कृष्ट कविता आहेत, त्यातली ही एक उत्कृष्ट कविता आहे. शेवटच्या ओळीने कवितेच्या आशयाचा आयाम एकदम बदलून जातो. जो आयाम या कवितेला अनेक अर्थ देतो. एक माऊली आपल्या बछड्याशी बोलते. बोलता बोलता ती देह आणि स्त्री मन किंवा स्त्री पुरुष, स्त्री मन, स्त्री देह आणि स्त्री मन किंवा स्त्री पुरुष नात्या संदर्भात अनेक कविता या संग्रहात आहेत, चांगल्या आहेत. पण काव्यात्मक चिंतनाच्या अभावी त्या पुढे सरकत नाहीये, एकाच ठिकाणी रेंगाळत आहे. त्या नात्यातील ताणे बाणे आणि त्याचे नात्यावर किंवा मानवी मनावर होणारे परिणाम याचा काव्यात्मक विचार म्हणण्यापेक्षा चिंतन कुठल्याही कवितेत येत नाही. या अशा नात्याचं अंतिम रूप काय असतं हे काव्यात्मक चिंतनातूनच उमजू शकतं. नदी पलीकडे तुझं घर, नदी पलीकडे तुझं घर या कवितेत कवीला जमलं आहे. पुढील ओळी त्याची साक्ष आहे. रात्री मी केव्हा तरी थकून झोपतो आणि झोपेत दचकून उठतो. नावाड्याचा आर्त सूर उठून मी खिडकीत येतो. जात असते पाण्यातून झपाझप पलीकडे नाव. पाण्यावर सपासप चालतात वल्ली, कालवतात पाण्यामध्ये चंद्राचे तुकडे. तुझे घर अंधारात अंधारात इतक्या दुरून दिसते मला तुझ्या घराची घट्ट लावून घेतलेली खिडकी, आणि तू गाढ झोपलेली माझ्या घरात. आपल्या आयुष्यातल्या तूच अस्तित्व तपासून पाहताना कवीनं केलेलं हे काव्यात्मक चिंतन आहे. माझ्याच घरात तू असतेस, पण मी तुला दुरून पाहतो. तुझं अस्तित्व स्वतंत्र आहे. घर एक आहे, आपल्यात एक नातं आहे, तरीही एक अवकाश आपल्यामध्ये आहे. कदाचित म्हणूनच तू माझ्या घरात गाढ झोपू शकतेस. पुढ्या कविता हे एक अबोध पातळीवरचं काव्यात्मक चिंतन आहे. तेव्हा डोक्यावर कोलंबसाची टोपी होती ही ओळ एक काव्यात्मक चिंतनाची सुरुवात ठरू शकली असती. मला एकदा पंख फुटले होते ही कविता ही एका चिंतनातनं आली आहे. तळ्यात मळ्यात ही कविता होड्यांप्रमाणेच कवीच्या मनातील भावाचा अभाव गच्च भरलेली कविता चिंतनाच्या पातळीवर जाते. कपाट उघडताना ही कविता वाचकाला चिंतन प्रवण करू शकते. माणसाच्या आयुष्यातील अगोचर अनुभव आठवण या कवितेसारखे असतात, जे की नकळत घडलेले एक चिंतन असते. बाग ही एकूण 3 पानांची कविता आहे, पण तिच्यातील काव्यात्मक चिंतनाने तिला एक वेगळे सौंदर्य प्राप्त झालंय. तसंच त्या क्षणी ही कविता आणि हा कागद म्हणजेच पक्षी, आकाशात भरारी घेतलेली ही कविता, लांबवर पसरलेल्या करड्या माळ्याने ही कविता, ऊन घासते अंग पसरलेल्या लांब काळ्या मांजरीवर ही कविता, तुला कधी कळणारही नाही या कवितेतला चंद्र बसलाय नेम साधून हा अंश, हे घेरे सारखी कविता, अशा अनेक कवितात हे काव्यात्मक चिंतन आहे. त्याने त्या कवितेने कवितेची खोली आणि उंची एकाच वेळी गाठलेली आहे. सर्वात शेवटी काव्यात्मक चिंतन म्हणजे काय हे मी थोडक्यात आणि त्याविषयीची माझी संकल्पना काय ते बोलतो. काव्यात्मक चिंतन म्हणजे वैचारिकता नव्हे. वैचारिकता एखादा निष्कर्ष काढ,
काव्यात्मक चिंतन हे प्रवाही असतं. ते कुठलाही पल्ला गाठणारं नसतं. ते सत्याकडे जाऊ शकतं, पण ते सत्य म्हणजे हेमनच्या कवितेसारखंच. हेमनची कविता म्हणजे जसं JK म्हणतात, ट्रुथ इज पाथलेस लँड. हेमनच्या कवितेकडे एका विशिष्ट वाटेनं जाऊनच आपल्याला चालत नाही. त्या कवितेच्या अंगानं आपल्याला जावं लागतं आणि त्या कवितेतून आपल्याला गवसणारं सत्य जे आहे ते आपल्या मनात फिरलं जातं, पण त्याचं वर्णन आपण करू शकत नाही. त्याच्या पुढले संग्रह मी वाचलेले नाहीत, पण संजय अरवीकरांचा या पुस्तकात एक जोगळेकरांच्या कवितांचा वेध घेणारा चांगला लेख आहे. त्यात त्यांनी या पुढल्या कवितेचा विचार केला आहे. ते वाचून असं वाटतं की जोगळेकरांची पुढल्या संग्रहातील कविता अधिकाधिक प्रगल्भ होत गेली असेल. मी इथे थांबतो. धन्यवाद. माझ्याकडे आता पुन्हा आभार प्रदर्शनाकडे मी आलेलो आहे. रवींद्र लाखेंचं भाषण मला ही नवीन अंतर्दृष्टी देणार होतं. मी काळजापासून कृतज्ञ आहे रवी. संजय आर्वीकरांचं लेखन आणि भाषण माझ्यासाठी नेहमीच आनंद निदान राहिलेलं आहे. त्यांचंही अंतःकरणापासून आभार. या पुस्तकाचे प्रकाशक आणि कार्यक्रमाचं नेटकं सूत्रसंचालन करणारे मनोज पाठक यांना मनापासून धन्यवाद. आणि हा कार्यक्रम पाहणाऱ्या आपणा सर्व रसिकांना विनम्र अभिवादन. मध्ये काही तांत्रिक काही अडथळे आले असतील त्याबद्दल क्षमस्व. आणि सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपण आता इथे थांबूया. धन्यवाद.